करणार आहोत. काका काय सांगाल, जरांगे पाटलांच्या सोबत आहात का तुम्ही? मी मातंग समाजाचा. जरांगे पाटलाला आपला 100% पूर्ण प्रतिसाद. कायद्यामध्ये असंच आहे, एक जरी भाकर जर असली सर्वांना वाटून खावी. आमचा असा उद्देश नाही की आम्हालाच अर्धी द्या आणि तुम्ही कोरभर खा. हे आमचा 100% तुम्हाला प्रतिसाद वाजवूनच दाखवतो. काका तुम्हाला एक पुढचा प्रश्न, तुम्हाला शेती आहे का? शेती आहे ना, किती एकर आहे? 1 एकर आहे. 1 एकर आहे. कसं तुमचं जीवनमान कसं चालतंय, घर परिवार कसं चालतंय? पद्धतशीर आहे बाया. पद्धतशीर आहे. हो. काही अडचण नाही. काय नाही, जरांगे पाटलांचं सरकार आलं तर तुमचे प्रश्न काय असतील तर सुटतील का? सुटणार, जरूर सुटणार. आणि जरांगे शिव दुसऱ्या कोणत्याही राजकीय नेत्याकडून प्रश्न कोणताही सॉल्व्ह होणार नाही. जरांगे पाटील सॉल्व्ह करतील. सॉल्व्ह जरांगे पाटलाकडूनच होणार, दुसऱ्या नेत्याकडून कोणीही होणार नाहीत, एवढी मी अपेक्षा बाळगतो. नक्की मित्रांनो, आता आपण अजून काही गावातील मराठा बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनोजदादा जरांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये आपले उमेदवार द्यायचा ठरवलेला आहे. आता हा निर्णय कसा वाटतो मराठा बांधवांना हे विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, जरांगे पाटलांनी उमेदवार द्यायचं ठरवलेलं आहे. पाटलांचा हा निर्णय तुमच्या पद्धतीनं कसा वाटतो? योग्य राहील. कारण की यांनी मागच्या 5 वर्ष झाले एकही मराठा आरक्षणाच्या विषयी एकजणही बोललेलं नाही. आणि जरांगे पाटलानं जर माणूस दिला तर आम्ही 90% जरांगे पाटलाच्या पाठीमागे राहील. बीजेपी भारतीय जनता पार्टीनं मागच्या वेळेस 106 सीटा जिंकल्या होत्या. यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रभाव पडून काही कमी होऊ शकतो? यावेळेस बीजेपीची एकही सीट महाराष्ट्रात निवडून येणार नाही. हां, मराठवाड्यात 0. जरांगे पाटील आता जरांगे पाटलांचं आंदोलन असं चालू आहे हे, पण पाटील म्हणतात मला राजकारणामध्ये यायचं नव्हतं, परंतु या राज्यकर्त्याने मला भाग पाडलं आहे आरक्षण म्हणजे इथं राजकारणामध्ये येण्याकरता. पण मराठा बांधवांना एक दादाने एक विनंती केलेली आहे की जरी मी राजकारणामध्ये आलो तर 1 महिन्यापुरता आहे, पण माझं आंदोलन तुम्ही बंद पडू देऊ नका, माझ्यासोबत राहील का? 100%. मराठा समाज, ओबीसी समाज, एसी समाज, मुस्लिम समाज 90% जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे. पुढचा एक प्रश्न आहे दादा तुम्हाला. जसं की आपण पाहिलं तर भरपूर नेत्यांनी विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाला, तुमचं काय मत आहे? नाही, विरोध करणं आता हे ज्याची त्याची प्रक्रिया आहे किंवा ज्याची त्याचे मतभेद आहेत. मात्र मराठा समाज हा 100% जरांगे पाटलाच्या मागे आहे. आणि जरांगे पाटील जे माणूस देतील ते आम्ही ताकदीने निवडून आणण्याचा प्रयत्न करू. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे त्यांना तर ही योजना सुरू करावी लागली, जेणेकरून महिलांची मतं भेटण्यात ते यशस्वी होतील. खरंच लाडक्या बहिणी आता त्यांना मतदान करतील? अहो, लाडक्या बहिणीचा विषय झाला तर 100 रुपयाचा बॉन्ड त्यांनी 500 रुपये केला. तेलाचा पट 1500ला होता, आज 2200 रुपयाला केला. इकडून घ्यायलेत इकडून द्यायलेत, काय मतलब आहे त्याला? आणि राहिला विषय आरक्षणाचा विषय एक बी बोलणं झाले. त्यांनी दिलं, लाडकी बहीण दिली का काही केलं का त्याच्यात काहीच फरक बसणार नाही. मराठा समाज असतील, मुस्लिम समाज असेल, एसी समाज असतील किंवा ओबीसी समाज असेल, 100% जरांगे पाटलाच्या मागं आहे आणि पूर्ण ताकदीनं मागं राहतील. दादा, राज्यामध्ये जरांगे फॅक्टर चालेल का? चालेल, 100% चालेल. आणि चालायच पाहिजे, कारण आपली जे वय गेलेलं आहे, आपले समाज जे झालेले आहे त्यांचं वय, आमचं तर वय गेलेलं आहे, पण समाज आपले जे आता लहान भाऊ हे आहेत त्यांना तर काय फायदा होईल या आरक्षणाचा. आणि त्यामुळे जरांगे पाटलाच्या सोबत सर्व मराठा समाज 100% आहे. एका विधानसभा मतदारसंघामध्ये 10, 15 अर्ज भरलेले आहेत मराठा बांधवांनी, पण त्याच्यापैकी तर एकच दादा देतील, बाकीचे माघार घेतील का किंवा ती एकालाच समर्थन देतील का? मला त्यांना एवढं सांगायचं आहे, दादा म्हणतील तर त्यांना माघार घ्यावंच लागेल. माझी विनंती आहे की त्यांना माघार घ्यावंच लागेल. बरं, आता राज्यामध्ये 69 विधानसभा, दादांनी एक अभ्यास करून सांगितलेले 69 विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा 1,20,000 ते 1,40,000 पेक्षा जास्त, म्हणजे 69 विधानसभेमध्ये एकट्या सोबळावर मराठा समाजाचे 69 आमदार निवडून येऊ शकतात. आणि बाकीचे ओबीसी सामान्य ओबीसी मराठा बांधवांसोबत आहे, जसं की आपण आत्ताच पाहिलं उदाहरण. याचबरोबर आपण जर पाहिलं तर दलित बांधव सोबत आहेत, मुस्लिम बांधव आहेत. खरंच हे त्या दिवशी बैठक हे सोबत राहतील ना, कारण त्यांचे धर्मगुरूच दादांना भेटले, त्यांची हे झाली
बैठक झाली, त्यामध्ये त्या समाजाचे धर्मगुरूच उपस्थित होते. मग त्यांना धर्मगुरूचं ऐकावं लागेल की नाही? हां, धर्मगुरूचं ऐकतील ना त्यांचा समाज. मग त्याबद्दल तर सगळा समाज आणि जे काही समाज असतील, मुस्लिम असतील, हे असतील, ओबीसी असेल, इतर काही समाज असतील, ते मनोजदादाच्या सोबतच असणार आहेत. अजून एक जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांचा सुद्धा मुद्दा मांडलेला आहे. शेतकऱ्यांची किती दयनीय अवस्था असते आपल्या सर्वांनाच माहीत. मित्रांनो, मातंग समाजाचे सुद्धा बांधव आपल्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत. आणि नक्कीच जर जरांगे पाटलांचं सरकार जर आलं तर नक्कीच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं अमेरिका विकसनशील आहे, त्यामध्ये आपला महाराष्ट्र राज्यसुद्धा विकसित होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. शेतकरी म्हणजे कर्जमाफी तर नाही, कर्जमुक्ती शेतकऱ्यांना दिली जाईल, अशा पद्धतीची भूमिकासुद्धा जरांगे पाटलांची आहे. आणि राहिला मूळ मराठा आरक्षणाचा मुद्दा, तोही निकाली लागेल. जर मराठ्यांचे आमदार जर विधानसभेमध्ये जर गेले तर आपला आवाज उठवतील आणि मराठा आरक्षण द्यायला भाग पडतील, अशा पद्धतीची भूमिका गावकऱ्यांची आहे. संपूर्ण मराठा समाज, ओबीसी समाज आणि मातंग समाज सुद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत आहे, अशी भूमिका गावकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपण हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील मुरुंबा गावामध्ये आहोत. आणि गावातील मराठ्यांची एकी पाहून खरंच आपल्याला एक कौतुक वाटेल, कारण की आतापर्यंत एकही बांधव एकत्र झाला नव्हता, परंतु अख्ख्या महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांना संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी एक केलेला आहे. आणि गावाची सुद्धा एकी झालेली आहे. आणि आता कुठलाही नेता या ठिकाणी येऊ शकणार नाही, अशा पद्धतीची सुद्धा भूमिका गावकऱ्यांच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि कोणताही म्हणजे जरांगे पाटलांनी वसमत विधानसभेमध्ये दगड जरी दिला, त्या दगडाला शेंदूर लावून देऊन करण्याचं काम गावकऱ्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुर्तास तेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, DS मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहे. आणि आपण जर पाहिलं तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी आपले मराठ्यांचे उमेदवार द्यायचं ठरवलेले आहेत. काही ठिकाणी उमेदवार द्यायचे, काही ठिकाणी पाडायचे, आणि काही ठिकाणी उमेदवारांना बाकीच्या दुसऱ्या उमेदवारांना, आपल्या विचाराच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा, अशा पद्धतीचा त्रिसूत्री कार्यक्रम संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी हाती घेतलेला आहे. आपण जर पाहिलं तर ओबीसी नेते सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करताना दिसत आहेत. याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुद्धा एक स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं. त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. आता आपण स्वतः हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि मराठा बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की खरंच मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत का, आणि दादांनी जे काही वसमत विधानसभेला उमेदवार देतील तो उमेदवार निवडून येईल का, या संदर्भात संपूर्ण गावातील मराठा बांधवांशी, तरुणांशी, युवकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपला पहिला प्रश्न असेल आजोबांनी भरपूर निवडणुका पाहिलेल्या आहेत. आजोबा, काय वाटतंय, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये मराठ्यांचे उमेदवार द्यायचे ठरवले, योग्य निर्णय आहे काय? दादाच्या मागे हां, म्हणून दादा म्हणतील ते, दादा म्हणतील तसं. हो बरं, नक्कीच आजोबा, तुम्ही भरपूर निवडणुका पाहिलेत, आतापर्यंत भरपूर मुख्यमंत्री पाहिलेत, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणासाठी चांगला एखादा मुख्यमंत्री भेटला का? नाही. कोणताच भेटला नाही. नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा मुख्यमंत्री भेटला का? हां, नाही. का? बरं, अजून आपण काही युवकांशी, तरुणांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. लक्ष्मण हाकेंनी असं एक स्टेटमेंट केलेलं आहे की जे मनोज जरांगे जिथं उमेदवार देतील त्यांच्या विरोधामध्ये आम्ही मतदान करू, आणि ओबीसी उमेदवार जिथं असेल त्यांना आम्ही मतदान करू, आणि मराठ्यांच्या उमेदवारांना पाडू. तुमचं काय मत आहे? आमचं म्हणणं आहे जरांगे साहेबाच्या पाठीमागं आम्ही उभे आहोत. हां, त्याला आम्ही मतदान करू. बरं. हां, लक्ष्मण हाके संदर्भात काय म्हणणं आहे? लक्ष्मण हाकेच्या संदर्भात ते जे म्हणते ते काय खोटे सगळं. हां, काय वाटतंय, त्यांचं जरांगे पाटलांच्या प्रति आंदोलन त्यांनी उभं केलं होतं, हे कोणाचं आंदोलन उभं केलं असावं? ते भुजबळ उभं केलेलं आहे. भुजबळ ना? हां. देवेंद्र फडणवीसांनी केलं असावं का? ते त्याच्यासोबतच होतं. हां. हो, दोघे सोबत होते. हां. तर नक्कीच आपण अजून काही तरुणांशी, युवकांशी आपल्यासोबत काका आहेत. काका, काय सांगाल? जरांगे पाटला करायची. पाटलाच्या पाठीमागे? हो. तुमचं गाव सगळं मराठा बांधव पुरा पाठीमागे आहेत? पुरा आमचा गाव माग आहे. बरं, एकंदरीत आपण जर पाहिलं तर ओबीसी नेते किंवा पंकजा मुंडे यांनी कोयत्यांची भाषा केलेली होती. हो, काय म्हणणं आहे? कोणत्याच भाषा केली नाही. कोणा संदर्भात केली होती? आपल्या याच्या वेळेस आमच्या याच्या जरांगेसाठी केली ती. हां. आमच्या मराठ्यासाठी आरक्षणासाठी आम्ही मरालो ना. हां. हो,
बरं, जर विधानसभेमध्ये जर मराठ्यांचे आमदार निवडून गेले तर आवाज उठवतील का? हो. आतापर्यंत तर मराठ्यांचे 145 आमदार होते, त्याने एकाने आवाज नाही उठवलं नाही. कोण उठवलाय? काय वाटतं? जरंगी पाटलांना उठवलं आहे सध्या. बरं. हां. अजून जर जरांगे पाटलांनी आता नवीन एक काल 2 दिवसाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर दलित आणि मुस्लिम आणि मराठा या तिघांचं मिळून एकत्रीकरण करून निवडणूक लढण्यासंदर्भातले सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. आता आपण संपूर्ण बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न, आता आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत. दादा काय सांगाल? जरांगे पाटील म्हणतील त्यालाच आम्ही मतदान करणार. बरं. लक्ष्मण हाकेंनी मराठ्यांचं जे काही आरक्षण आहे त्यांना ओबीसीमध्ये 50%च्या आत देता येत नाही आज सांगले. तुम्हाला काय म्हणून तुमचं काय तुम्हाला काय? जरांगे पाटील म्हणाले देता येते म्हणून देता येईल. नक्कीच आपण अजून काही बांधवांशी, आता आपल्यासोबत आजोबा आहेत, आजोबाशी आपण चर्चा करूयात. आजोबा, आतापर्यंत तुम्ही भरपूर निवडणुका पाहिल्यात, हो बरोबर? पाहिल्या. काय वाटते आता आरक्षणचं? आपल्या सभातील म्हणलं तर जरंगे पाटील, जरंगे पाटलाला भरपूर निवडून द्यायचं. मराठ्याचं मत असं आहे. हो, मराठ्यांच्या आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला मराठ्याला दिलेले आहे ते ना. आरक्षण भेटेल का? हां, भेटेल ना, भेटते येतं न भेटाय काय आलं मराठी भाग असल्यावर. बरं, आपल्या वसमत विधानसभेमध्ये जरांगे पाटलांनी उमेदवार द्यायला पाहिजे का नाही? हां, द्यायच पाहिजे येतं. द्यायला पाहिजे. हां, नाही दिला तर नाही दिलं कसं मग? उमेदवार जर नाही देत तुमचं मतदान कोणाला असेल? नाही, आमचं मतदान जरंगीलाच पडणार, मराठ्याचा. हो. बरं, अजून काही बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण.